रामकुंडावर सरकारी वस्त्रांतर गृह बांधण्यात येणार का? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजम्यासह नाशकात पोहोचलेले आहे। जुने भक्कम वस्त्रांतर गृह विनाकारण जमीनदोस्त करण्यात आले आणि आता सरकारी खर्च करून नव्या वस्त्रांतर गृहाची निर्मिती होणार असल्याचं समोर येत आहे। तर नवं वस्त्रांतर गृह बांधलं जाणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। किरण, जुनं वस्त्रांतर गृह पाडण्यात आलं, त्यालाही विरोध होत होता, मात्र तरीही ते वस्त्रांतर गृह पाडण्यात आलं। मात्र आता नवं वस्त्रांतर गृह बांधण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रणिता, खरं तर वस्त्रांतर गृह नवीन बांधण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन आधीच प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। पण आज मुख्यमंत्र्यांचा अत्यंत महत्त्वाचा नाशिक दौरा आहे, कारण आगामी ज्या कुंभमेळा आहे या सगळ्यात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आता एकूणच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल। कारण 5,700 कोटी रुपयांचा जे विविध विकास कामं आहेत या विविध विकास कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्री करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही नाशिकमध्ये असणार आहेत आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सुद्धा या सगळ्यात कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत। मी नाशिकच्या ऐतिहासिक काळा मंदिर बाहेर आहे, इथे बघू शकतो की मुख्यमंत्री इथेही येणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जे आहे ते इथे लावण्यात आलेला आहे। केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे रामकालपद, खरं तर या प्रकल्पाचं शुभारंभ याच काळा मंदिरापासूनच करण्यात येणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा इथंच येतील अशा पद्धतीचं संपूर्णपणे नियोजन आहे। आणि काळा मंदिरापासून ते रामकुंडावरती जातील, रामकुंडापर्यंत हा संपूर्ण रामकाल जो आहे तो हे करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं संपूर्ण नियोजन आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिक शहर अंतर्गत 100 किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत, याचाही उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत। आणि त्याच पद्धतीने नाशिकला जोडणारे जे रिंग रोड्स आहेत या रिंग रोडचं सुद्धा उद्घाटन आज मुख्यमंत्री करणार आहेत। त्यामुळे जवळपास 5,700 कोटी रुपयांचं इतक्या मोठ्या प्रमाणात जे निधी आहे ते या सगळ्यात कुंभच्या अनुषंगाने नाशिकला मिळालेला आहे आणि त्याचंच उद्घाटन जे मुख्यमंत्री करणार आहेत। हे संपूर्ण आपण जे दृश्यांमध्ये बघू शकतो हे रामकाल पथ जे अत्यंत एक महत्त्वाचं प्रकल्प आहे या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्या खरं तर योजनेचं हे कामाला आता सुरुवात झालेलं आहे। आणि आज मुख्यमंत्री या सगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन जे आहेत ते करणार आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारकडून 25,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातलं कामांचं जे उद्घाटन आहे ते आज हे मुख्यमंत्री करणार आहेत। हळूहळू आणखीनही विकास कामं नाशिकमध्ये करण्यात येतील। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे कुंभमेळा होणार आहे या सगळ्या अनुषंगाने हे करण्यात येतील अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाचं आहे। पण पहिल्या टप्प्यातील जे कामं आहेत, रिंग रोड्स असतील, STP प्लांट असेल आणि रामकाल पथ हे अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असेल आणि नाशिकमधले शहर अंतर्गत हे जे रस्ते आहेत या सगळ्या कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्री करतील। आणि त्याच पद्धतीने गोदावरी नदी प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तेही निकाली काढण्यासाठी वेगवेगळे जे आहे ते उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या अनुषंगाने आजचा मुख्यमंत्र्यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अगदी किरण, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे विकास कामं होत आहे, हे विकास कामं महत्त्वाचीच आहे। मात्र या विकास कामांच्या आधी जे पाडकाम झालं नाशिकच्या गोदा घाटावर, जे वस्त्रांतर गृहाचं पाडकाम झालं तेही वादात सापडलं होतं। काही पुजारी संघटनांनीही त्याला विरोध केला होता। मात्र हे भक्कम वस्त्रांतर गृह पाडलंच का, जर नवीन बांधायचंच होतं असाही प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। केंद्र, मी आत्ताच मागाशी सांगितलेलं आहे, केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे रामकाल पथ, या प्रकल्पासाठी हा वस्त्रांतर गृह अडचणीचा विषय होता आणि म्हणूनच हे वस्त्रांतर गृह पाडून इथे नवीन वस्त्रांतर गृह तयार करू, म्हणजे बाजू अजून एक जागा आहे। खरं तर या जागेवरती महिलांसाठी विशेष करून कपडे बदलण्यासाठी हे वस्त्रांतर गृहाचा वापर हे करण्यात येत होतं, पण महिलांसाठी दुसरीकडे जागा देऊ, कारण हे रामकाल पथ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि याच प्रकल्पासाठी हे वस्त्रांतर गृह काढत असताना काही पुरोहित संघाकडनं सुद्धा याला विरोध झाला होता। पण या सगळ्या लोकांना वेगळ्या ठिकाणी वस्त्रांतर गृहाची तुम्हाला सोय करून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं। आणि आताही 2 दिवसाआधीच मंत्री असतील किंवा नाशिक महापालिका प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर हे वस्त्रांतर गृह महिलांसाठी विशेष करून हे आम्ही बांधून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।